नमस्कार, मी स्नेहा. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. स्माइल मेकओव्हर आणि डेंटल अलाइनर या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत आणि आपल्या स्टुडिओत आहेत पुण्याच्या प्रसिद्ध ऑर्थोडेंटिस्ट तसंच स्माइल एक्सपर्ट, स्माइल स्पेशलिस्ट डॉक्टर प्रियांका सावकार-नवले. डॉक्टर प्रियांका, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. डॉक्टरांशी चर्चा करणार आहोत, मात्र त्याआधी डॉक्टरांची ओळख करून देते. डॉक्टर प्रियांका या पुण्यात गेल्या 9 वर्षांपासून रुग्णसेवा देत आहेत. पुण्यातील 35पेक्षा अधिक डेंटल क्लिनिकच्या अनेक रुग्णांच्या ब्रेसेस ट्रीटमेंट त्या सुद्धा करतात. तसंच यशवंतराव चव्हाण डेंटल कॉलेजमध्ये त्या प्राध्यापिका सुद्धा आहेत. या क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल, कार्याबद्दल डॉक्टर प्रियांका यांना अनेक स्तरावरचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळालेले आहेत. त्यांचे डेक्कन डेंटल क्लिनिक हे पुण्यातील आस्थागायत प्रसिद्ध असलेल्या क्लिनिक्सपैकी, डेंटल क्लिनिक्सपैकी एक म्हणून गणलं जातं. तसंच त्यांच्या या क्लिनिकमध्ये लिंग्वल ब्रेसेस तसंच इनव्हिजिबल ब्रेसेस, डेंटल इम्प्लांट हे आधुनिक उपचारसुद्धा केले जातात. 10पेक्षा जास्त BDS आणि MDS डॉक्टर्सची टीम मॅडमबरोबर कार्यरत आहे. तसंच सामान्य माणसांपासून ते अगदी सेलिब्रिटीजपर्यंत सगळ्यांना डॉक्टर प्रियांका यांनी त्यांचा परफेक्ट स्माईलसुद्धा डिलिव्हर केलेला आहे. डेंटल टुरिझमद्वारे त्यांनी अनेक फॉरेनर NRI पेशंट्सची ट्रीटमेंट देखील अत्यंत अल्पावधीत पूर्ण केलेली आहे. स्माइल फॉर ऑल हेच त्यांचं ब्रीदवाक्य आहे. चला तर मग डॉक्टर प्रियांका यांच्याशी चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, खरं तर आपण असं म्हणतो की हसणाऱ्याचे दात दिसतील, पण एखाद्याच्या व्यक्तिमत्वातलं सगळ्यात आकर्षक गोष्ट असते ती म्हणजे त्या व्यक्तीचं हसणं. पण जर आपलं हसणं जर नीट नसेल तर बऱ्याच गोष्टी बिघडतात आणि त्या व्यक्तीचा आत्मविश्वास सुद्धा कमी होतो. तर मग एक मला सांगाल की स्माइल मेकओव्हर आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीचा करतो तर ते म्हणजे काय आणि तो कुणी करायचा असतो? ओके. जर स्माइल मेकओव्हरबद्दल जेव्हाही बोललं जातं तर स्माईलला बरेच ॲस्पेक्ट आहे. स्माईल हे वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फेशियल एक्सप्रेशन आहे, ज्याच्या थ्रू आपण इंटरॅक्ट करतो, अट्रॅक्ट करतो, रिॲक्टसुद्धा करतो. तर जेव्हा स्माईलचा विचार होतो तर लोकांना वाटतं फक्त दात, पण दातांबरोबर स्माईल मेकओव्हर करताना बऱ्याच गोष्टी कन्सिडर होता. आपले दात हे जबड्यामध्ये रुतलेले असतात. त्याच्यात वरचा जबडा असतो आणि खालचा जबडा असतो. वरच्या जबड्याला मॅक्झिला म्हटलं जातं, खालच्या जबड्याला मॅन्डिबल म्हटलं जातं. त्याच्यामध्ये दात रुतलेले असतात आणि त्याच्यावरती गम्सचा लेअर असतो. गम्सचे कलर्स वेगळे वेगळे असतात. कुणाच्या पिंक्स असतात, कुणाच्या व्हाईट कलरच्या असतात. त्यांची ठेवण, दातांची ठेवण, यामुळे आपल्या ओठांची ठेवण होत असते. दात हे आपल्या ओठांना सपोर्ट करतात आणि जेव्हा कुणाचं फेशियल स्ट्रक्चर कन्सिडर केलं जातं त्यामध्ये दातांचा विचार, हिड्यांचा विचार आणि ओव्हरऑल स्माईल करताना फेशियल मस्क्युलेचर कशा पद्धतीने लिफ्ट होतं या सगळ्यांचा विचार स्माईल मेकओव्हरमध्ये केला जातो. त्यामध्ये आजच्या ज्या प्रोग्राममध्ये आपण मेनली डिस्कस करणार आहे तर ती दातांची ठेवण कशी असली पाहिजे आणि दात कसे अलाइन केले गेले पाहिजे. जसा तुम्ही प्रश्न विचारला की स्माइल मेकओव्हर हा कुणी केला पाहिजे, तर त्याला वयाची कुठलीही मर्यादा नाही आहे. अगदी लहान मुलांपासून तर मी म्हणेल प्रौढांपर्यंत स्माइल मेकओव्हर हा सहज करता येतो. बऱ्याच वेळा 40शी नंतर लोकांना वाटतं की आत्ता कसायला मी स्माइल मेकओव्हर करायचा. बऱ्याच वेळा यामध्ये मल्टिपल फॅक्टर्स इन्व्हॉल्व असतात. त्यांना वाटत असतं की समोरच्याला नको कळायला मी ह्या वयात ब्रेसेस लावलेत किंवा आत्ता मी कसं काय करू. तर वयाची कुठलीही मर्यादा नाही आहे. जर तुमच्या बोनची कंडिशन व्यवस्थित असेल, हिड्यांची ठेवण चांगली असेल तर स्माइल मेकओव्हर हा कुठल्याही वयात करता येतो. त्यामध्ये थर्ड एक ॲस्पेक्ट येतो की हा एक्झॅक्टली कशासाठी करावा. तर हा 3 गोष्टींसाठी करावा लागतो. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं येतं स्ट्रक्चरल बॅलन्स. जसं मी सांगितलं, दात हे आपल्या जबड्यामध्ये रुतलेले असतात. जबड्याची ठेवण, दातांची ठेवण यामुळे ओठाला एक स्ट्रक्चर प्राप्त होतं, चेहऱ्याला एक स्ट्रक्चर प्राप्त होतं. तर हा सगळा स्ट्रक्चरल बॅलन्स मेंटेन करण्यासाठी स्माइल मेकओव्हर करावा. दुसरं मी म्हणेल फंक्शनल इफिशियन्सी. फंक्शनल इफिशियन्सी जेव्हा मी म्हणते म्हणजे दातांचा रोल नुसता दिसण्यात नसतो. दात 2 महत्त्वाच्या गोष्टींसाठी वापरले जातात. त्याच्यामध्ये अन्न चावणं आणि बोलणं या 2 गोष्टी आहेत. जर अन्न चावण्याबद्दल मी बोलते तर ज्यांचे दात वेडेवाकडे असतात, बऱ्याच वेळा अन्न चावताना जीभ चावली जाणं किंवा गाल चावलं जाणं असले प्रकार होतात. कधी कधी अन्न व्यवस्थित क्रश नाही होत, त्यामुळे पुढे जाऊन
मिनरलायझेशन, मायक्रोन्यूट्रियंट्सच्या डिफिशियन्सीज निर्माण होतात. त्यामुळे फंक्शनल इफिशियन्सी, दातांचं जे फंक्शन आहे च्यू करण्याचं ते प्रॉपरली होण्यासाठी स्माईल मेकओव्हर करावा. दुसरं, जेव्हा मी स्पीचबद्दल बोलते, जर दात खूप मोठ्या प्रमाणात पुढे असतील तर अशा वेळेला बऱ्याच वेळा काही शब्द प्रोनाऊन्सच करता येत नाही. अशा वेळेला थुंक तोंडाच्या बाहेर उडणं किंवा काही शब्द बोलताना अडखळल्यासारखं होणं असले प्रॉब्लेम उद्भवतात. त्यामुळे स्पीच इम्प्रूव्ह करण्यासाठी स्माईल मेकओव्हर करावा. आणि जे मॅक्झिमम पेशंट करतात ते म्हणजे इस्थेटिक हार्मनी. इस्थेटिक हार्मनी म्हणजे चांगलं कुणाला दिसायचं नाही आहे, मेन स्माईलचा रोल चांगलं दिसण्यासाठी आहे. आता 80% पेशंट जे आमच्या क्लिनिकला येतात ते मोस्टली इस्थेटिकसाठी स्माईल मेकओव्हर करत असतात. त्यात एक चौथा नवीन ॲस्पेक्ट जो ॲड झालेला आहे आजकालच्या जगात, ती म्हणजे सायकोसोशल डेव्हलपमेंट. चांगलं दिसण्यामुळे सायकोलॉजिकल आणि सोशली इम्पॅक्ट व्हायला लागलेला आहे. ज्यांचे दात पुढे असतात समहाऊ ते बाहेर पब्लिक स्पेसेसमध्ये जाणं, तिकडे जाऊन बोलणं किंवा स्पीकरसारखा जॉब घेणारच नाही. त्यांना वाटेल की माझ्यात काहीतरी कमी आहे. आणि तसं पाहायला गेलं तर स्माईल हा एक्सटर्नल फॅक्टर आहे. इंटरनल फॅक्टर त्यांचा ऐकू येतो जो ऑलरेडी चांगला असतो, फक्त चांगलं दिसत नाही म्हणून मनात न्यूनगंड निर्माण झालेला असतो. ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी, गुड सोशल डेव्हलपमेंट होण्यासाठी पण स्माईल मेकओव्हर करावा. अगदी. दात सरळ करण्याच्या मॅडम नक्की पद्धती कुठल्या कुठल्या आहेत त्याबद्दल थोडक्यात सांगा. ओके. दात सरळ करण्याच्या अगदी पूर्वीपासून चालत आलेली एकदम कॉमन पद्धत म्हणजे डेंटल ब्रेसेस आहे, ज्याला बरेच लोक क्लिप्स म्हणतात किंवा पिना पण म्हणतात, जे दातांवरती चिटकवलं जातं. मेटलचं असतं किंवा सिरामिकचं असतं आणि त्यातनं एक वायर पास होते. वायर पास होऊन वायरच्या साह्याने दात अलाइन केले जातात. हे मोस्टली बघितलं पण असेल. त्याला डेंटल ब्रेसेस असं म्हणतात. त्यामध्ये प्रामुख्याने 2 प्रकार येतात. एक तर मटेरियलनुसार मी म्हणेल की जर मेटलचे असतील, मेटल म्हणजे स्टेनलेस स्टील, तर त्यावेळेला त्यांना मेटॅलिक ब्रेसेस म्हटलं जातं. आणि ग्लाससारखं जर मटेरियल असेल ट्रान्सपरंट कलरचं तर त्याला सिरामिक ब्रेसेस म्हटलं जातं. दुसरा एक प्रकार येतो की ब्रेसेस हे दाताच्या कुठल्या सरफेसवर लावले गेले. जर ते बाहेरच्या बाजूला लावले गेले असतील तर त्याला लेबियल ब्रेसेस म्हटलं जातं. जर ते दाताच्या आतल्या साईडला लावले गेले असतील तर त्याला लिंग्युअल ब्रेसेस म्हटलं जातं. तिसरा एक प्रकार येतो की हे ब्रेसेस वायरला कशा पद्धतीने अटॅच करता. जर ब्रॅकेटमध्येच वायरला इन्व्हॉल्व करण्याची कॅपॅसिटी असेल तर त्याला सेल्फ लायगेटिंग ब्रॅकेट्स म्हटलं जातं. आणि सेम वेळेला जर ते दुसऱ्या एका वायरच्या साह्याने अटॅच केले जातील तर त्यांना रेग्युलर ब्रेसेस म्हटलं जातं. ह्या ट्रेडिशनल ब्रेसेसला आता एक महत्त्वाचा जो ऑल्टरनेटिव्ह आलेला आहे, ही पूर्वीची ही पद्धत होती की ब्रेसेस लावून दात अलाइन करायचं, तर त्याला जो ऑप्शन आत्ता अवेलेबल झाला आहे तो म्हणजे डेंटल अलाइनर्स, ज्याबद्दल आपण आज डिटेलमध्ये बोलणार आहे. तर डेंटल अलाइनर्स म्हणजे हे प्लास्टिकचे ट्रेज असतात, ट्रान्सपरंट कलरचे असतात आणि हे प्रत्येक पेशंटनुसार वेगळे वेगळे बनवले जातात. तर ही आजकाल ब्रेसेससाठी एकदम स्ट्रॉंग ऑल्टरनेटिव्ह तयार झालेला आहे. कारण की ब्रेसेसमध्ये एक महत्त्वाचा फॅक्टर होता त्यांची व्हिजिबिलिटी. ब्रेसेस हे दिसून येतात, क्लिअर अलाइनर्स हे दिसून नाही येत. सेकंड, ब्रेसेसमध्ये थोडेफार फूड रेस्ट्रिक्शन्स असतात. काही गोष्टी आपल्याला विथ ब्रेसेस खाता नाही येत. त्यामुळे क्लिअर अलाइनर्स काढून तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी तुम्ही खाऊ शकतात. त्यामुळे ब्रेसेससाठी हा ऑल्टरनेटिव्ह सध्या जास्त प्रमाणात चालला जातो आणि सगळ्यात जास्त वापर त्याचा व्हिजिबिलिटी कमी असल्यामुळे होतोय. तर थोडक्यात सांगायचं झालं तर क्लिअर अलाइनर हे कस्टमाइज्ड कॅडकॅम जनरेटेड प्लास्टिकचे ट्रेज आहे ज्यांच्या साह्याने दात अलाइन होता. आणि ते नुसता एक सेट पेशंटला नाही दिला जात, त्याचे मल्टिपल सेट्स पेशंटला हँडओव्हर केले जातात, जे एव्हरी 15 डेज घरी बसल्या पेशंट चेंज करू शकता आणि त्यांच्या साह्याने दात अलाइन होत राहता. त्यासाठी मल्टिपल डेंटल फॉलोअप्सची गरज पण नसते, कारण तुम्हाला हवे तेवढे सेट तुम्ही घरी जाऊन घेऊन जाऊ शकता आणि तुमच्या पद्धतीने तुम्ही ते वापरू शकताय. तर डॉक्टर प्रियांका यांनी खरं तर आतापर्यंत अनेक सेलिब्रिटीज असोत किंवा सर्वसामान्य माणसं असोत, त्यांना अतिशय परफेक्ट स्माईल त्यांच्या मनात जे स्माईल होतं तेच स्माईल त्यांना वेगवेगळ्या सर्जरीजच्या माध्यमातून आणि डेंटल अलाइनमेंटच्या माध्यमातून दिलेला आहे. त्यापैकी एकाचा अनुभव आपण पाहूया. माझं नाव ऋतिका. माझे दात खूप वेडेवाकडे होते आणि मी ॲज अ मेकअप आर्टिस्ट मला ब्रेसेस लावायचे नव्हते. मी माझी ट्रीटमेंट 5 कडून चालू केली
आणि गेले 3-4 महिने झाले माझी ट्रीटमेंट चालू आहे आणि मी त्या ट्रीटमेंटसोबत खूप खुश आहे, कारण की मला थोडा फरक जाणवायला लागला आहे आणि नक्कीच मला याचा जास्ती फरक झाला. असे अनेक अनुभव तुमच्याकडे असतील आणि ज्यांना परफेक्ट स्माईल तुम्ही डिलिव्हर केला असेल, तर आपण जर अलायनर्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर अलायनर्सची उपचार पद्धती कशी असते? अलायनरच्या उपचार पद्धतीमध्ये एका ट्रेच्या पेक्षा मल्टिपल ट्रेज एका पेशंटसाठी रिक्वायर्ड असतात. दर 15 दिवसाला पेशंटला ते ट्रे चेंज करायचे असतात. त्याची प्रोसिजर फर्स्ट कन्सल्टेशनपासून स्टार्ट होते. जर पेशंट पुण्यातले असतील तर आम्ही ॲक्च्युअल क्लिनिकला कन्सल्टेशन करतो. जर पुण्याच्या बाहेरील पेशंट असतील किंवा दुसऱ्या डेंटिस्टकडचे बाहेरगावचे पेशंट असतील तर त्यावेळेला व्हिडिओ कन्सल्टेशन केलं जातं. एकदा व्हिडिओ कन्सल्टेशन झाल्यावर त्यात आम्ही 2 गोष्टी रूल आउट करतो की पेशंटची चीफ कंप्लेंट काय आहे, त्यांचा मेन प्रॉब्लेम काय. आम्हाला वाटेल तो मेन प्रॉब्लेम जज करण्यापेक्षा पेशंटच्या मनातल्या मेन गोष्टी कुठल्या आहेत, की कधी कधी फटा मेन वाटत असतात, कधी कधी दात पुढं येणं वाटत असतं, काहींचं असतं की मला बोलायला त्रास होतोय. मग चीफ कंप्लेंट त्यांची ॲनलाइज केल्यानंतर त्यांचे सेम व्हिडिओ कन्सल्टेशन दौरान मल्टिपल फोटोज घेतले जातात. त्याच वेळेला पेशंटला 2 बेसिक एक्सरे ॲडवाईस केले जातात, जे कुठल्याही छोट्या गावात होऊ शकता. प्लस पुण्याला पेशंट असेल तर आमच्या डायग्नोस्टिक सेंटरमध्ये आम्ही ते काढतो. एक्सरे एकदा आमच्या हातात आले की पेशंटचं एक इंट्राऑरल स्कॅनिंग होतं किंवा दुसऱ्या डेंटिस्टकडच्या बाहेरगावच्या पेशंटचे मॉडेल्स आमच्याकडे कुरिअरने येतात किंवा मेल थ्रू येतात. ते एकदा आल्यावर 3 दिवसांमध्ये आम्ही त्यांच्या व्हर्च्युअल सेटअपवर म्हणजे कम्प्युटर जनरेटेड सेटअपवरती काम करतो, दातांना अलाइन करतो आणि पेशंटची ट्रीटमेंट देण्याच्या आधीच त्यांचं एक व्हिडिओ सायम्युलेशन रेडी करतो. व्हिडिओ सायम्युलेशन मी यासाठी म्हणते की ट्रीटमेंट करण्याच्या आधीच पेशंटचे व्हर्च्युअल रिझल्ट्स जनरेट झालेले असतात. ते वेगवेगळ्या अँगलमध्ये असतात. वरचे दात कसे अलाइन होत आहे, खालचे दात कसे अलाइन होत आहे, दात किती मागे जात आहे, फायनल स्माईल कसं दिसतं, हे वेगवेगळ्या अँगलने रेकॉर्ड केलं जातं. ते रिझल्ट डेंटिस्टबरोबर किंवा पेशंटबरोबर शेअर होता आणि जर पेशंटने ते अप्रूव्ह केलं आयदर मेल थ्रू किंवा कन्सल्टेशन थ्रू तर नेक्स्ट 3 डेजमध्ये त्यांना त्यांचं फर्स्ट सेट ऑफ अलायनर डिलिव्हर होतं. एकदा त्यांनी ते घातलं आणि त्यांना फिटिंग परफेक्ट वाटली, ज्याला आम्ही 0 स्टेज म्हणतो, ज्यामध्ये काही फोर्सेस नसतात पण पेशंटला आयडिया येते की फिटिंग कसं आहे, मी हे वापरू शकतो आहे का लॉंग टर्ममध्ये. एकदा त्यांच्या साईडने कन्फर्मेशन आलं की त्यांचे नेक्स्ट सेट त्यांना डिलिव्हर होता. प्रत्येक सेट कमीत कमी त्यांना 18 तास घालायचा असतो. खाताना ते काढू शकताय, ब्रश करताना काढू शकताय आणि अशा पद्धतीने मल्टिपल सेट्स प्रत्येक पेशंटसाठी वेगळे सेट असतात. काहींना 10 सेट रिक्वायर्ड असतील, काहींना 20. त्या पद्धतीने सेट त्यांना डिलिव्हर होता आणि अगदी मिनिमम डेंटल व्हिजिटमध्ये त्यांची ट्रीटमेंट अगदी घरी बसल्या कंप्लीट होते. नक्कीच. तर डॉक्टरांकडून आणखी माहिती आपण या सगळ्या संदर्भात घेणार आहोत, मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया. डॉक्टर, पुन्हा एकदा ब्रेकनंतर आपलं स्वागत. डॉक्टर, आपण जर अलायनर्सबद्दल बोलतोय तर डेंटल अलायनर्स किंवा अलायनिंगची जी ट्रीटमेंट आहे ती नक्की कुणी करायची असते आणि त्याला काही वयाचं वगैरे बंधन असतं का? ओके. डेंटल अलायनर्सची ट्रीटमेंट मी आधीही सांगितलं, त्यासाठी वयाचं कुठलंही बंधन नाही आहे. अगदी 13 वर्षाच्या बाळांपासून जेव्हा सगळे परमनंट टीथ तोंडामध्ये आलेले असतात, म्हणजे दुधाचे दात पडून 13व्या वर्षी नॉर्मली मुलींमध्ये आणि मुलांमध्ये पण सगळे परमनंट टूथ तोंडात आलेले असतात, त्या वयाच्या मुलांपासून तर अगदी प्रौढांपर्यंत मी म्हणेल 50-60 जरी वय असेल आणि तुमची हिड्यांची कंडिशन आणि बोनची कंडिशन चांगली असेल तर अलायनर्सची ट्रीटमेंट ही करता येऊ शकते. वयोगटाचा एक प्रश्न असतो, दुसरं असतो कुठल्या प्रॉब्लेमसाठी करायची. बऱ्याच लोकांना वाटतं की अलायनर्सने फक्त गॅप क्लोज होतो, पण तसं नाही आहे. डेंटल प्रॉब्लेम्स म्हणजे वेडेवाकडे दात, दात तोंडाच्या बाहेर असणं किंवा खूप पुढे असणं किंवा दातांमध्ये खूप फटा असणं किंवा वरच्या आणि खालच्या दातांच्या ज्या पोझिशन आहे खूप ॲबनॉर्मल असणं, असल्या सगळ्या प्रॉब्लेमसाठी अलायनर्सची ट्रीटमेंट ही करता येते. त्याच्यात तिसरं हा पण एक क्वेश्चन असतो की लोकेशन काही मॅटर करतं का. नॉर्मली जेव्हा आपण ब्रेसेसची ट्रीटमेंट करतो तर घराच्या आजूबाजूला ऑर्थोडॉन्टिस्टकडे केली जाते, जेणेकरून जे 3 आठवड्याला फॉलोअप्स असतात ते आपल्याला जायला कन्व्हिनियंट होतं. तर अलायनर्सच्या ट्रीटमेंटमध्ये लोकेशनचं पण बॅरियर नाही आहे. अलायनर्सची ट्रीटमेंट कुठल्याही पेशंटला करता येऊ शकते. ते बाहेर गावचे जरी असतील तरी त्यांना अलायनर्स हे कुरिअर करता येतात. त्यामुळे लोकेशनचं जे बॅरियर असतं ते पण ह्या ट्रीटमेंटमध्ये नाही आहे.
चौथं मी सांगेल, बरेच जे पेशंट ज्यांचे जॉब्स असे की ज्यांना खूप लोकांना भेटावं लागतं, खूप लोकांशी बोलावं लागतं आणि ज्यांचं पब्लिक प्रेझेन्स खूप जास्त असतो, अशा लोकांनी ब्रेसेस लावून त्यांना बाहेर फिरायला थोडीशी लाज वाटते. मग अशा वेळेला अलाइनर्स हे बिलकुल दिसून येत नाही. तुमचा स्माईल मेकओव्हर होत राहतो. अगदी 1 फुटावरच्या माणसाला सुद्धा कळून येत नाही की तोंडामध्ये काहीतरी चालू आहे किंवा ओरल अप्लायन्स कुठलं घातलेलं आहे. तर अशा लोकांसाठी पण ते महत्त्वाचं आहे. प्लस बच्चूंमध्ये मी सांगेल, साधारणतः 10वी नंतर मी बघितलं आमच्या क्लिनिकला मॅक्झिमम केसेस अशा आहेत की ज्यांचे पॅरेंट्स पुण्यात राहतात आणि बच्चू एज्युकेशनसाठी दिल्लीला आहे, कधी कुणी गोव्याला असतं. अशा वेळेला अलाइनर्सचे सगळे बॉक्स ते घेऊन जातात आणि त्यांची ट्रीटमेंट तिथं होत असते विदाऊट एनी फॉलोअप्स. व्हिडिओ कन्सल्टेशन थ्रू आम्ही त्यांना गाईड करतो की कुठल्या सेटवर आता जायचं आहे आणि ते पण फिगर आउट करणं एवढं डिफिकल्ट नाही आहे. एव्हरी 15 डेज तुम्ही जर रेग्युलरली अलाइनर घालत असाल तर तुम्ही नेक्स्ट सेटवर जाऊ शकताय. तर अशा लोकांसाठी पण ते महत्त्वाचं आहे. प्लस मी म्हणेल की ज्यांचे काही सोशल इव्हेंट्स प्लॅन झालेले, जसं कुणाचं लग्न ठरलेलं असतं, कुणाची एंगेजमेंट असते आणि त्यांना वाटतं हाच एक दात पुढे मला मागे पाहिजे होता लग्नाच्या दिवशी, अशा वेळेला ब्रेसेस लावता नाही येत. कारण लावलं तर त्यांचं प्री वेडिंग शूट, आजकाल बरेच छोटे छोटे इव्हेंट्स असतात, हॅम्पर होता. मग अशा केसेसमध्ये अलाइनर्स खूप फ्रिक्वेंटली होता, जेणेकरून वेडिंग डेपर्यंत त्यांना त्यांचं ड्रीम स्माईल मिळालेलं असतं आणि सायमल्टेनियसली त्यांचे जे प्री वेडिंग जे इव्हेंट्स असतात ते पण झालेले असतात. त्यामुळे अलाइनर्स हे अशा सगळ्या पेशंटसाठी फार महत्त्वाचे आहे. प्लस मी अजून एक सांगेल, जे ट्रॅव्हल खूप करता, म्हणजे सारखंच त्यांना एका ठिकाणाहून दुसरीकडे जावं लागतं, त्यांना पण अलाइनर्सची ट्रीटमेंट खूप कन्व्हिनियंट आहे, कारण ते त्यांचे सेट्स कॅरी करू शकतात. तर ह्या सगळ्यांसाठी अलाइनर्सची ट्रीटमेंट खूप महत्त्वाची आहे. I always thought dental treatments are painful, and so I avoided getting braces since childhood. But when I heard about 5 aligners, that they are very comfortable and painless, I gave it a try, and now after 7 to 8 months, I have a great smile, lovely smile, and I'm glad that I chose 5 aligners. Thank you. जे पुण्यापासून लांब राहतात हो. त्यांच्यासाठी खरं तर हे चॅलेंज आहे की कशा, आणि तुमच्यासाठी खरं तर एक प्रकारचं चॅलेंज आहे की त्यांना कशी ट्रीटमेंट प्रोव्हाइड करायची, तर ती कशी केली जाते ते पण सांगा. हो. नॉर्मली आत्ता आमच्या क्लिनिकला निम्म्यापेक्षा जास्त केसेस या बाहेर गावच्या होतात ते. तर त्या केसेसमध्ये एकदम सोपी प्रोसिजर आहे. त्यांचं व्हिडिओ कन्सल्टेशन केलं जातं. ड्युरिंग व्हिडिओ कन्सल्टेशन आम्ही प्रॉब्लेम ॲनालाइज करतो की एक्झॅक्टली यांना ट्रीटमेंट कशासाठी हवी आहे, आणि व्हिडिओ कन्सल्टेशनच्या दौरानच त्यांचे वेगळे फोटोज घेतले जातात, जेणेकरून आम्हाला आयडिया यायला की पेशंटचे प्रॉब्लेम, दातांचे इश्यू नक्की कुठले आहेत. 2 एक बेसिक एक्सरे सांगितले जातात, जे ते त्यांच्या गावात कुठेही काढून घेऊ शकता. आणि तिसरं म्हणजे आम्हाला स्कॅन लागत असतो, जो कुठल्याही त्यांच्या जवळच्या डेंटिस्टकडनं ते करून घेऊ शकता. इनफॅक्ट बाहेरगावचे डेंटिस्ट पण त्यांच्या आलेल्या पेशंटचे स्कॅन किंवा इम्प्रेशन आम्हाला पाठवता. एकदा आमच्याकडे पेशंटच्या दातांचे कास्ट किंवा स्कॅन्स किंवा मॉडेल्स आले की त्यांना आम्ही व्हर्च्युअल मॉडेलमध्ये कन्वर्ट करतो, त्याच्यावर ॲक्च्युली ट्रीटमेंट करून बघतो. त्याचे व्हिडिओज जनरेट होता, जे मी आधीही सांगितलं की वेगवेगळ्या अँगलने 4-5 व्हिडिओज जनरेट केले जातात, ज्यामध्ये त्यांचे ट्रीटमेंटच्या आधीच आउटकम कसं असणार आहे याबद्दलची डेंटिस्टला पण आयडिया येते आणि पेशंटला पण आयडिया येते. ते व्हिडिओ त्यांच्याकडे व्हॉट्सॲप थ्रू किंवा मेल थ्रू शेअर होता. एकदा त्यांनी व्हिडिओ गो थ्रू केले, त्यांना जर काही डाऊट असतील तर ते क्लिअर केले जातात, आणि सगळं जर त्यांना आवडत असेल तर इमिजिएटली विदिन स्पॅन ऑफ 3-4 डेज आम्ही त्यांना फर्स्ट स्टेज त्यांचं अलाइनरचं कुरिअर करतो. एकदा त्यांच्या साईडने फिटिंग कन्फर्म झाली की सगळं परफेक्ट आहे, आम्हाला आवडलं आहे, प्रोसीड करायचं आहे, नंतर त्यांना उरलेले सगळे सेट डिलिव्हर केले जातात. त्यामुळे अगदी बाहेरगावच्या पेशंटला पण घरी बसल्या ऑलमोस्ट ट्रीटमेंट होत असते. डॉक्टर, खरं तर आम्ही मगाशी आपण तुमच्या क्लिनिकचे काही व्हिडिओज पाहिले होते, फोटोज सुद्धा पाहिले होते, तर त्यावरून मला एक असं विचारायचं वाटतं की खूप ॲडव्हान्स पद्धतीचं खरं तर क्लिनिक आहे डेक्कन डेंटल क्लिनिक. तर या क्लिनिकविषयी आणखी थोडंसं आम्हाला माहिती सांगा. ओके. पुण्यात क्लिनिक जवळजवळ आम्ही 10 वर्षांपासून चालवतो आहे. सांगायला खूप आनंद होतो की हजारांपेक्षा जास्त पेशंटला त्यांचं ड्रीम स्माईल आम्ही डिलिव्हर केलेलं आहे. माझ्याकडे जवळजवळ आम्ही 15 लोक काम करतो, 15 डेंटिस्ट, मंडे टू संडे 9 to 9 काम करतो. कधी कधी 14 तास पण काम होत असतं. सगळ्या मोडॅलिटीज ज्या पण आहेत, म्हणजे डेंटिस्ट्रीमध्ये ज्या पण ॲडव्हान्स ट्रीटमेंट आहे, मग डेंटल इम्प्लांट असो, ओरोमॅक्झिलोफेशियल सर्जरीज असो, किंवा टीनेजर्ससाठी डेंटल ज्वेलरी असो, किंवा लेझर टीथ व्हाईटनिंग असो,
किंवा गम्सचे कलर चेंज करणं, ज्याला डिपिगमेंटेशन म्हणता, किंवा ब्रेसेसच्या कुठल्याही मोडॅलिटीज, मग मी जसं सांगितलं लिंग्युअल ब्रेसेस, लेबियल ब्रेसेस प्लस अलाइनर्स, हे सगळं आमच्या क्लिनिकला होत असतं. सगळ्या मोडॅलिटीज एकाच ठिकाणी अंडर वन रूफ हँडल होता. प्लस पेशंटला कुठल्या टेस्टसाठी बाहेर जायची गरज नसते, कारण आमचं स्वतःचं डायग्नोस्टिक सेंटर हे क्लिनिकमध्येच आहे. तिकडे येऊन पेशंट त्यांचे सगळे एक्सरेज वगैरे करू शकता. म्हणजे ही टेस्ट करायला बाहेर जा असं कुणाला सांगावं नाही लागत. त्यामुळे एकदा पेशंट आला की त्यांचं सगळं रेकॉर्ड टेकिंग, स्कॅनिंग, एक्सरेज क्लिनिकलाच होता. ट्रीटमेंट प्लॅन पेशंटला सांगितला जातो. त्या हिशोबाने त्यांना डिसिजन घ्यायला मदत होते की हे 4 ऑप्शन आहे. जरुरी नाही आम्ही जो फर्स्ट ऑप्शन देऊ त्यांच्यासाठी तो फिजिबल असेल, कारण कॉस्टचा पण प्रत्येकाला इश्यू असतो. सगळ्या ज्या या अलाइनर्सच्या, ब्रेसेसच्या ट्रीटमेंट्स आहे आम्ही EMI बेसिसवर पण करतो, जेणेकरून पेशंटला ते बर्डन नको वाटायला. इकॉनॉमी त्याला EMIचं ऑप्शन देतो, जेणेकरून त्यांना त्या ट्रीटमेंट ओव्हर द पिरियड करून घेता येतात. तर आणि दुसरं महत्त्वाचं मी सांगेल की ह्या प्रोग्रॅमच्या निमित्ताने एक तर मला माझ्या टीम मेंबर्सला थँक्स म्हणायचं आहे. माझा जो मोटो आहे स्माईल फॉर ऑल, त्या लिटरली डेली बेसिसवर जगतात. आणि दुसरं माझे पेशंट्स ज्यांनी एवढा सपोर्ट दिला की आज आम्ही ह्या लेवलला येऊन पोहोचलो आहे की आम्हाला मल्टिपल गोष्टी अंडर वन रूफ करता येत आहे. त्यामुळे थँक्स अ लॉट. अगदी. डॉक्टर प्रियांका, आणखी एक मला खरं तर जाता जाता वेळ कमी आहे, पण मला एक गोष्ट जाणून घ्यायला आवडेल की युजली डेंटल ट्रीटमेंट्स म्हटलं किंवा दातांच्या बाबतीत आता जसं की तुम्ही आता स्माईल डिझायनिंग किंवा डेंटल अलाइनमेंट सारख्या ट्रीटमेंटसुद्धा देता, तर ह्या ट्रीटमेंट खूप खर्चिक असतात आणि खर्चाचं गणित तर एक वेळ साधता पण येईल, मात्र त्यात दुखणं किंवा पेन, इट्स अ पेनफुल ट्रीटमेंट असा सुद्धा समज असतो आणि त्याच्यामुळे नको ते दुखणं, त्यामुळे आम्हाला ती ट्रीटमेंट पण नको, जे आहे ते चालू दे असा सुद्धा एक अप्रोच असतो. तर त्याबद्दल तुम्ही जाता जाता काय संदेश द्याल? प्रेक्षकांना मला एक तुम्ही अगदी बरोबर बोलला, त्याबद्दलच एक सांगावं असं वाटेल. पूर्वीच्या काळी ब्रेसेस ट्रीटमेंट करणं हे फार पेनफुल होतं. त्या वायर असतात, त्या टोचतात, कुठे अल्सर्स होता, त्यामुळे त्याला अगदी पेनलेस आणि मी म्हणेल फ्रेंडली ऑप्शन क्रिएट झालेला आहे अलाइनर्सचा, की लिटरली कुणालाच अल्सर नाही होत. काढायचे, घालायचे, तुम्हाला खाण्यापिण्यावरती रेस्ट्रिक्शन्स नाही आणि कुठल्याही एजला करता येतात. जर आपल्या लाईफमध्ये असं एक असतं ना की माझं स्माईल चांगलं पाहिजे होतं किंवा ही गोष्ट मला इम्प्रूव्ह करायची आहे, ती तुमच्यासाठी तुम्हाला स्वतःलाच करून घ्यायची असते. आणि जर अलाइनर्स सारखी जर ॲडव्हान्स मोडॅलिटी आता अवेलेबल आहे ॲट अफोर्डेबल कॉस्ट, तर त्याचा फायदा नक्की करून घ्यायला पाहिजे, कारण त्याचे पेन बिलकुल होत नाही याचे ॲश्युरन्स मी देऊ शकते. आणि लाईफ हे सुंदर आहे, त्यामुळे ते सुंदर पद्धतीने हसत जगायला हवं आहे. तर आपण पाहिलं की डॉक्टर प्रियांका यांनी सांगितलं त्याप्रमाणे जर तुम्हाला सुद्धा चांगलं स्माईल हवं असेल, एक परफेक्ट स्माईल जे तुमच्या स्वप्नात आहे ते जर तुम्हाला प्रत्यक्षात हवं असेल, तर तुम्ही सुद्धा डॉक्टर प्रियांका यांना संपर्क साधू शकता. तसंच डॉक्टर प्रियांका यांच्या डेक्कन डेंटल क्लिनिकमध्ये जाऊन तुम्ही वेगवेगळ्या ॲडव्हान्स उपचार पद्धतीसुद्धा घेऊ शकता. डॉक्टर प्रियांका नक्कीच तुमचा मार्गदर्शन करतील, तुम्हाला नक्कीच चांगली ट्रीटमेंटसुद्धा देऊ करतील. यानंतर आपण इथेच थांबतो. डॉक्टर प्रियांका, तुम्ही इथे आलात आणि इतका चांगली माहिती दिलीत स्माईल डिझायनिंगबद्दल, डेंटल अलाइनर्सबद्दल, त्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू सो मच. यानंतर आपण इथेच थांबतोय, मात्र पुन्हा भेटूया नवीन विषयांसह आणि नवीन तज्ज्ञांसह. तोपर्यंत नमस्कार.